काय भुल्लाशी काय भुल्लाशी वाला रंगा 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 काय भुलाची काय भुलाची वाला लिया 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 रसिक प्रेक्षका प्रणाम. रंगदेवतेला अभिवादन करून या वाटोळे गावचं ग्रामदैवत केदारनाथाच्या चरणी अभिवादन करून श्री गुरुभक्त हनुमान नाट्यरूपी रंगीत बारुडी भजन मंडळ मध्ये गोवारे मुंबई आमची सेवा रसिक मायबाप आणि केदारनाथाच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी आज या वाटोळे गावामध्ये शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडत आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त दोन भारुड भजनांचा जंगी सामना ठेवलेला आहे. भारुड म्हणजे काय? जे नातानी लिहिलं बहुरूढ समाजातील रूढी परंपरावरती केले जाणारे टीकात्मक भाष्य आणि त्याला नाट्यमय रूप दिलं म्हणून ते भारुड. आणि अशा या भारुडाचा आज इथं सामना ठेवलाय. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण 14 विद्या 64 कला यांचा सामना म्हणजे भारुड. बुवा भारुड आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चन वंदन दास्यत्व सख्यात्म निवेदन अशा 9 प्रकारच्या भक्तीने भारलेलं हे भारुड आहे. आणि ह्याच भारुडाचा जंगी सामना ठेवलेला आहे. हे तुम्ही का म्हणू नये याचा अर्थ तुमचा अभ्यास कमी आहे. तुमचा अभ्यास कमी आहे. तुम्हाला पंचपदी समजली नाही बुवा. पंचपदी म्हणजे काय लक्षात ठेवा सगळ्यांनी. पंच आणि सगळी मंडळी. पंचपदी म्हणजे पहिलं स्तवन, नंतर रूपाचा अभंग, नंतर गुणाचा अभंग, नंतर अभंग आणि गवळण आणि गजर अशी ही पंचपदी असते. आता तुम्हाला आम्ही रूप पाहत आलो म्हणी म्हणलो त्याचा पर्याय तुम्हाला भेटला नाही म्हणून धन्यवाद. तसंच या वाटोळे गावाबद्दल बोलायचं काय प्रथमतः आम्ही इथं आलेलो आहे. आमच्या या 77 सालापासून चालू असलेल्या संस्थेच्या इतिहासात आज आम्ही इथं पाऊल टाकलं आणि एवढा भव्य दिव्य सोहळा बघून आमचं मन भारावून आलं. आणि जेव्हा असे दर्दे प्रेक्षक जेव्हा समोर बसतात तेव्हाच कलेला खरी मजा येते. म्हणून या मंडळाचं आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल रंगीत बारुडी मंडळाबद्दल गोवारे मुंबई हार्दिक हार्दिक स्वागत. महाराज सामना आहे वादे वादे ज्ञान देवाने आणि दैत्याने समुद्रमंथन केलं. समुद्रमंथन करून अमृत बाहेर काढलं. तसंच यात तुम्ही आम्ही दोन्ही भजन मंडळ ज्ञानाचा सामना करायचा आहे. जे अमृत बाहेर काढायचं ना ते या जनतारूपी जनार्दनाला देऊन जायचं आहे. महाराज सामना कशा निमित्त आहे? आज नवीन मंदिर बांधलंय केदारनाथाचा म्हणजे शंकराचा नवीन मंदिर बांधलंय. पहिलं मंदिर ह्या जगामध्ये पहिलं मंदिर कोणी बांधलं माहिती आहे का? आणि कुणाचं बांधलं? ह्या जगामध्ये पहिलं मंदिर श्रीकृष्णाचं बांधलं जगामध्ये. आणि ते आत्ताही ना जगन्नाथपुरीला बांधलं ते मंदिर पहिलं जगामधलं पहिलं मंदिर. श्रीकृष्णाला आज्ञा दिल्याच्या नंतर श्रीकृष्णाचा देह जळला नाही बरं का. त्यावेळी श्रीकृष्णाचा ध्येय नाही जळला ना तो ध्येय पाण्यात लोटला आणि त्या पाण्यात लोटल्याच्या नंतर ना त्याची लाकडं झाली आणि त्या लाकडाचं पहिलं मंदिर बांधलं आणि श्रीकृष्णाचं काही जर राहिलं ना तेही जळलं नव्हतं म्हणजे हृदय आत्मा त्या हृदय ते आता मंदिरामध्ये ठेवलं ते जगन्नाथपुरीचं हे पहिलं मंदिर. म्हणजे तुम्ही आम्ही करतो नाही चांगली गोष्ट आहे.
गावाचा खरंच अभिमान पाहिजे सगळ्यांना. नूतन मंदिर बांधणं खायचं काम नाही बरं का. आणि एवढं भव्य दिव्य असे
सांगायचं पहिले बोला. प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र सीताला नेले त्यावेळी संपूर्ण अशा वनामध्ये भटकत चालले होते. ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता वनवासाला चालली होती त्यावेळेला राम आणि सीता वनातून भटकत होते. राम लक्ष्मण आणि सीतेच्या शोधासाठी सीता रावणानं हरण केल्यानंतर सीतेच्या शोधासाठी भटकत होती. सीतेला रावणानं नेल्यानंतर राम वेडा पिसा झाला आणि त्यावेळेला राम आणि लक्ष्मण वनामध्ये शोधायला लागले. झाड बघितलं तरी सीता म्हणून बरोबर ओरडत होते. एखादा पशु बघितला तरी सीतेच्या रूपात असेल म्हणून सीते त्यामागे जात होते. बरोबर संपूर्ण वेडा पिसा झाला होता. होय. त्यावेळी वरून सगळा तमाशा चालला होता ना, म्हणजे हा सगळा खेळ चालला होता, म्हणजे भगवंताचा माया खेळ चालला होता. हा खेळ वरून पार्वती आणि शंकर बघत होते. भगवान शंकर म्हणजे राम लक्ष्मण वनातून वेड्या पिशासारखे हिंडत होते त्यावेळेला वरून शंकर आणि पार्वती त्यांचा खेळ बघत होते. त्यावेळी पार्वती भगवान शंकराला म्हणते, त्यावेळेला पार्वती भगवान शंकराला काय म्हणाले? भगवान शंकर म्हणते तुम्ही ज्या रामाचं ध्यान करता युगानुगात तिचे तुम्ही गुणगान गाता बरोबर. हा फक्त आपल्या स्त्रीसाठी म्हणजे पत्नीसाठी वेळा पिसावून फिरतोय हेच ध्यान करता हे मला काय पटत नाही. बर तर मला तिची परीक्षा घ्यायची, भगवान परीक्षा घ्यायची. म्हणजे पार्वती म्हणाली शंकराला की मला राम आणि लक्ष्मणाची परीक्षा घ्यायची आहे. हा राम खरोखर तुम्ही त्या देवाची पूजा करता, खरोखर ते देव त्या प्रमाणात आहे का हे बघण्यासाठी पार्वती सीतेचं रूप घेते. त्यावेळी शंकर बोलतात, भगवान शंकर बोलतात की पार्वती हा तो खेळ खेळून जीवानशी जाशील, हा खेळ तुझ्या अंगलट येईल. तरी ऐकत नाही आणि पार्वती भगवान रामाच्या समोर उभी राहते. म्हणजे पार्वतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि त्या प्रभू रामचंद्राच्या समोर आली. त्यावेळेला रामाला असं वाटलं पाहिजे की माझ्या समोर सीता आली म्हणून. हा असं म्हणून ठीक आहे, एकदम लांबच उभं राहिले आणि पार्वती बोलती म्हणजे सीतेच्या रूपात आल्यानंतर नाथ मी तर इथं उभी आहे बरोबर, का माझ्या नावाने शोधताय बरोबर. त्यावेळी भगवंत पार्वतीला ओळखतात की ही माझी माता आहे. बरोबर. हरिहर नसावा भेद. पार्वती म्हणजे शंकर रामाचं गुणगान गायचे, प्रभू रामचंद्र शंकराचे गुणगान गायचे. होय. त्यावेळी पार्वतीला भगवान प्रभू रामचंद्र बोलतात की त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या सीतेला पार्वती रूपे सीतेला म्हणाले तू का आलीस? का आलीस? ती आता तुझा भावनी बरं का वन राहिल्यानंतर ती त्यावेळी ओळखल्यानंतर पार्वतीला थोडस दुःख वाटलं की मला ओळखलं. बरोबर आहे. त्याच रागात ना पार्वती परत शंकरांना गेली. शंकर ध्यानस्थ होते. ध्यानस्थ झाल्यानंतर ना त्यांनी जेव्हा डोळे उघडले, बरोबर, डोळे उघडल्यानंतर त्यांनी बघतात की सीतेचं रूप घेऊन पार्वती आल्या. आता पार्वती सीतेला भगवान शिवशंकर माता समजायचे. होय. माता समजत असताना ना शंकर आता बोलले की तू माझ्या मातेचं रूप घेतलंस. होय. मी तुझ्या संग विहार करू शकत नाही, तुझ्या संग कुठे जाऊ शकत नाही. म्हणून भगवान शंकर त्या सीतेच्या रूपाचा पार्वतीचा त्याग करताना तपाल बसतात. होय. ते किती काळ तपाल बसतात ना एवढंच सांगायचं. म्हणजे संपादन केलं होतं, म्हणजे त्याने त्रैलोक्य संपादन केलं. अक्षरशः देवादी देव त्याच्या लंकेमध्ये बंदिस्त होते. रावण हा भगवान शंकराचा परमभक्त. रावण शंकराचा परमभक्त, शंकराची तो पूजा करायचा. जेव्हा हे भगवान शंकराला समजलं की आपल्या भक्ताने त्रिलोक्य संपादन केलंय, हे शंकराला कळलं की रावणानं आपलं त्रैलोक्य संपादन केलेलं आहे, तेव्हा भगवान शंकर रावणाच्या लंकेमध्ये म्हणजे दरबारामध्ये गेले. त्यावेळेला भगवान शंकर रावणाच्या समोर गेले, दरबारात गेले. जेव्हा दरबारात गेले ना तेव्हा रावण पूजा अर्चना करत होता. म्हणजे त्यावेळेला देखील रावण पूजा करत होता. बरेच वेळ भगवान शंकर उभे राहिले पण रावणाची काही पूजा आटपत नव्हती. म्हणजे पूजा वेळेत संपली नाही. वेळेत संपली नाही. बऱ्याच वेळ भगवान शंकर उभे राहिले पण भगवान शंकराचा त्रिशूळाचा डमरू होता. शंकरामध्ये त्रिशूळामध्ये डमरू असतोच महाराज. डमरू होता ना, आकाशवाणी झाली आणि भगवान शंकराच्या त्रिशूळाचा डमरू खाली पडला, जमिनीवर पडला. आकाशवाणी झाल्यानंतर त्या शंकराच्या त्रिशूळातील डमरू खाली पडला, जमिनीवर पडला आणि त्या डमरूतून स्त्रिया बाहेर पडल्या. म्हणजे तो डमरू खाली पडल्यानंतर त्याच्यातून स्त्रिया बाहेर पडल्या. त्या स्त्रिया किती आणि त्यांची नावं काय
एवढं सांगायचं. म्हणजे जरूर सांगतील महाराज. कार्यक्रमाला सुरुवात होते. म्हणजे सगळं विघ्नहर्ता गजानन 14 विद्या 64 कला आणि रिद्धिसिद्धी त्याच्या समोर सदैव हात जोडून उभे असतात. अशा त्या महानायक गजाननाचं श्रवण केलं की कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडतं. तेव्हा रसिक मायबाप, इथून मागे झालेला आमचा कार्यक्रम जसा आपण पाहिला ऐकला तसाच इथून पुढे होणारा आमचा वारुळाचा रंगीत संगीत कार्यक्रम आपण पाहाल ऐकाल अशी मी आपणासाठी प्रार्थना करते. अरे वैभवी, बोल ना ग मम्मा. पूजेला जायचं ना? हो जायचं ना. तयारी झाली का? झाली. काय घेतलं पूजेला? आगाच गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा घेतल्यात. दुर्वा घेतल्या? हो. आणि निघाली पूजेला? हो निघाले. माझी सुद्धा तयारी झाली. काय ग तू काय घेतलंस? मी घेतली पंचार्थी. देवाला 16 उपचार चालतात. त्यापैकी जरी 5 उपचारांनी देवाची पूजा केली तर ती देव मान्य करून घेतो आणि भक्ताला आशीर्वाद देतो. सांगते कसं जायचं ते. नवीला वेद पुराणी पिता वेदाधी गण तुझा नकळे पार ब्रह्माधिका श्री मंगलमूर्ती नमो गणपती.
मी चोमडा असू दे कृष्णाचा पण तो तुम्हाला सरळ करील होय मी ना? वाकडा असू दे हा बरोबर पुढे आलायस काय रे गोपाळ कुठं आहेत गोपाळ आहेत कृष्णदेवा हे कृष्णदेवा अरे जरा प्रेमाने हातमार की देवाला देवा हे देवा भगवंता केशवा नारायणा माधवा मधुसूदना आज आम्ही तुला अनन्य भावाने शरण आलोय गवळणीनो बोल ना. मला रासलीला पाहायची आहे. अरे म्हणून तर तुझ्या मनातला भाव मी ओळखून आली इथे आज तुझ्या बरोबर रासक्रीडा खेळावी आणि अगदी त्या परमानंदामध्ये आनंदी घेऊन तल्लीन होऊन जावा म्हणून तुला बोलवले आणि या कुंभारामधून आले. तर गवळणीनो बोला. मी माझ्या गोपाळाला बोलवतो रासलीला पाहण्यासाठी. अगदी 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 तर बोलावून घ्या. गोपाळा ए गोपाळा तुला जरी आठवत असेल तुला देणारा तुला देणारा तुला देणारा गाण्याचं काहीतरी युक्ती प्रयुक्ती केलीच पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण आवाज दिला की त्याला बरोबर कळतं. बैल बनसा भाकरी कुठं ठेव मनातल्या माणसा बाळा मला वाटलं मीच हुशार असेल पण आमचं येडं सुद्धा हुशार आहे.
आता शेतात शेत नांगरून थकवा जरा गाणी आली करा म्हणतो. बाया 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 चल बस बाबा. अहो 10 वर्षामध्ये माझं हे कष्टाला आहे का किमान आज कुठेतरी म्हणजे 2 गोष्टी बोलेल तुमच्याशी पण तुमचं लगेच खाण्यावर ध्यान. आणि करता का कशाचं नाही करायची खायचं प्यायचं आणि त्या बाजावर पारायचं ह्या तुला खाऊन कधी येणार मला सुख दिलं नाही. बसतो जरा आता. घ्यावा नुसताच बघून मुखरा बाई गे घ्यावा नुसताच बघून मुखरा बाई गे सुखच मिळेल घ्यावा नुसताच बघून मुखरा बाई गे सुखच मिळेल सगळं झालं काय तुम्हाला काही विलंब करता आपल्या दृष्टीत पडलेला हा पहिला पैसा आहे आणि याचा आत्ताच्या आत्ता येतो बळी द्यायचा आपल्या देवासाठी. बंधुराज या शापिरांचा बळी द्या. आता माझ्या स्वप्नाची पूर्तता होणार आहे. चला एक काम झालं. टायमिंग संपलेलं आहे. स्वामी आज तुम्ही इतके का संतापले आहात? आमच्या क्रोधीत होण्याचं कारण देखील तसंच आहे देवी. समंदर नगरीचा राजा विक्रमादित्य वनामध्ये शिकारीला जातो. मगाशी नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दृष्टीत पडणाऱ्या प्राण्याची शिक्षा प्राण्याची हत्या करून त्याच्या कुलदेवतेला बळी देण्याच्या महर्षी नारदांच्या सांगण्याप्रमाणे त्याने वनामध्ये त्या गरीब दाम्पत्याची हत्या केली. आमच्या दंत असणाऱ्या सदैव आमच्या नामस्मरणात तल्लीन असणाऱ्या त्या गरीब बिचाऱ्या शेतकरी दाम्पत्याची हत्या करून त्याने आपल्या कुलदेवतेला त्याचा बळी दिला. देवी बोला. राजा विक्रमादित्य याचे हे कृत्य निंदनीय तर आहेच, परंतु ते घोर पातक देखील आहे. आणि या राजा विक्रमादित्याने केलेल्या घोर पातकाची शिक्षा आम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी आपल्या येण्याचं कारण? राजा विक्रमादित्य आम्ही तुझ्यावरच क्रोधित झालो आहोत. परंतु कोणतं कारण? राजा विक्रमादित्य राजा कसा असावा? राजा प्रजाहित दक्ष असावा, प्रजेवर प्रेम करणार असावा, प्रजेचं पालन करणार असावा. राजा विक्रमादित्य राजा हा प्रजेचा रक्षक असतो, परंतु तो रक्षक न बनता भक्षक झाला. मुनिवर्य नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे मला तर कृत्य करावं लागेल. परंतु राजा विक्रमादित्य वैयक्तिक स्वार्थासाठी आणि संतान प्राप्तीसाठी आणि या राज्याला वारस मिळावा म्हणून केलेलं तुझं हे कृत्य हे महापातक आहे. आणि या महापातकाची शिक्षा म्हणून राजा विक्रमादित्य आज आम्ही तुला शाप देत आहोत. ज्या राज्याला वारस मिळावा म्हणून आणि तुला संतान प्राप्ती व्हावे म्हणून तुझे हे महापातक केलंस, त्याची शिक्षा म्हणून तुझ्या या राज्यामध्ये दुष्काळ पडेल, तुझी प्रजा तहान भुकेने व्याकुळ होईल आणि राजा विक्रमादित्य तू देखील भिक्षा मागून सगळीकडे भीक मागत फिरशील. आज आम्ही तुला हा शाप देत आहोत राजा विक्रमादित्य. हे पुत्र महापायी कोणतं पातक घडलं माझ्या हातून? अरे देवा त्या पुत्राच्या महापायी काय मोठं पातक घडलं माझ्याकडे? आपले हाल झालेला आहे आणि भीक मागितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दिवस आला आपल्या राज्यावरती अक्षरशः
त्याच राज्यामध्ये भीक मागायची आहे आणि माझ्यावरती पुत्र नाही खूप वाईट अरे काय आहे कोण सांग ज्या जनतेकडे मी माझी प्रजा म्हणून पाहत होतो त्यांच्याकडे आज मला एक एक मागायची पुत्र आणि त्या मोहामध्ये आज माझ्यावरती आनंद मिळेल हे स्वार्थाच्या दुनियामध्ये असं कुणाच होऊ नये आपल्याला हा उदरनिर्वाह वाईट दिवस आले इतर पात्र तोडतो राज्यात दुष्काळ पडलाय क्षमतेविरुद्ध राजा विक्रमादित्य त्याच्या नगरीत दुष्काळ पडलाय सगळे भिकारी बनले हे पूर्वरूप त्या राजाचा दरबार चांगला करून दाखवला समोरच्या मंडळी आमची बारी तर संपली मी जाहीर करतो समोरच्या मंडळ आपली बारी त्याला की मी का गावलो तुम्ही माझ्या शंकेचं निरसन करायला पाहिजे होतं वास्तविक पता एखादा गाता आणून पंचाच्या समोर ही साक्ष आहे म्हणून तुम्ही गायचं नाही म्हणायला पाहिजे होता तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही काय मी गायला आता मला काय येतं मी गाऊ का तुम्हाला हसवीन तुम्हाला हातवत लावीन माझ्या पण माझा स्वभाव नाही मला चिरवायचं नाही तुम्हाला या समजून आवाज आता आपली साईड माणसं आणि का गातो का गायला ते सांगू का घ्या लिहून का गायले मी नीट ऐका महाराज तुम्ही कीर्तन करा माझे दोस्त आहात जेव्हा भावाचे पण आता 2 तास दुस्ती नाही आता 2 तास दुस्तीतले नाहीत आपण एकमेकाच्या समोर आम्ही उभा आहे तुम्ही पंच आहे योग्य असा तो निर्णय घ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकूण 8 कीर्तन होतात प्रत्येक कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरीनं का करता तुम्ही पंच मग आम्हाला तुम्ही गायलेल्या अभंगाला सुरुवात करायला का परवान केलं तुम्ही याचं उत्तर तुम्ही द्या असू द्या 700-750 वर्ष ज्ञानोबाईंना झाली त्यांचे अभंग त्याला कधीही बंद पावणार नाही आम्ही गाऊ नाही ते तुम्ही आम्हाला लागला सांगायला तुमचा पाठ नाही तुम्हाला माफ केलं आमचं पाठ नाही मी तुमची माफी मागतो द्या आम्हाला काय येतं ते तुमचा खाली वाजवाय बसलाय त्याला विचारा सगळं सायकलवर फिरवलं तेव्हा मोबाईल नव्हतं गाडी नव्हती तेव्हा त्याला फिरवलं म्हणून आज तुमच्यात वाजवाय बसला तेव्हापासूनचा अनुभव आहे बायवडाचा तुम्ही मला विचारलं तुमचं पाठ नाही असं महाराज श्री केदारनाथ सेवा मंडळ कालपासून कालच्या पवित्र पर्व काळापासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे काल दुपारपासून किंवा दिवसभर आवाज बघा महाराज काल रात्री गुरुवर्य हृदयस्थ रघुनाथ महाराज यांचं कीर्तन झालं नंतर जागर झाला आज डॉक्टर शिवानंद महाराज यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा झाली आणि आजचा दिवस हा की तुम्ही पटायत आहे गावलं का पद गावली पाहिजेत लगेच आता पद लिहून ठेवा या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार पण झालाय आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा पण झालेली आहे बरोबर म्हणून हा उभारला उभारला हात उभारला हात जगी
आता बंधू देव ब्राह्मण आता बंधू देव ब्राह्मण आता बंधू देव ब्राह्मण आता बंधू देव ब्राह्मण तयाचे पुण्य पाव प्रसन्न होईल सोके जन तया माझे गंध तुला गण आता ಒಂದು ಸಾಧು म्यासाचा कर ठेविले महाराज यार बडून वळ काढलंय आपल्याला आपण शा नाही बाई पहिल्यापासून वळ यार बडून काढतो त्यांना आलोय म्हणून त्यांचं कसं झालंय सांगू का मध्ये अहो महाराज रावणाची सोन्याची लंका होती सोन्याची कशाची लंका होती सोन्याची अहो जाताना फटका म्हणे सुद्धा हो नाही संघ गेला त्याचं कारण काय असेल? सांगा कारण अहंकार मी तुम्हाला म्हणत आहे माफ करा मी आई याला तुम्हाला अजिबात म्हणत आहे पण अहंकार कुठं कुणाला घालवी पत्ता लागू देणार नाही चालू द्या तुम्ही म्हणून तुम्ही एकत्र झाला तुम्ही अवघे एकत्र झाला माझं घर मोडवायचा मनसोबा केला जरी अगत्य असेल ठाण्याला तरी समजला एकाच्या मार्गाने म्हणे देवा मी एका मिनिटात विचारतो 5 बोट आहेत तुमच्याच हाताला मधल्या बोटाचा विस्तार सांगा तुम्हाला तुम्ही महाराज निष्ठावंत वारकरी आहे महिन्याला पंढरपूरला जाता लोकांना काहीतरी कळलं पाहिजे बसलेल्या त्याच्याबद्दल काहीतरी अभ्यास केला पाहिजे बसलेल्यानी महिन्याला पंढरपूरला जाता चंद्रभागेत अंघोळ करता पटापटा महाद्वार चढत येता पांडुरंगाचं दर्शन घेता मला सांगता का महाद्वाराच्या घाटाला पायऱ्या किती येत्या कशाला बुद्धी पुराण मागतं 500 वर्षाचं 2000 वर्षाचं चालूचा विचार तुम्ही रोज पंढरला जाताय त्यातलं सांगा लोकांना कळेल आणि नाही कळलं तर उद्या जाऊन बघतील 500 वर्षाचा विचार कोण मागे बघायचा नाही तुमचं पहिली शंका विचारली होती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण ही भटकत होती राम येळा पेसा झाला त्यावेळी पार्वती शंकर वरनं बघत होती पार्वती म्हणते मला ह्यांची परीक्षा घ्यायची आहे कोणाची पुढच्या मंडळाचं जी रामायण चालू आहे ती सांग वाचून दाव आता तुम्हाला वाचणं भाग पार्वतीने सीतेचं रूप घेतलं रामानं लगेच ओळखलं आणि सीता
माघारी गेली. सीतेचं रूप घेऊन ती सीता माघारी गेल्यानंतर भगवान शंकर भगवान महादेव तपश्चर्याला बसलेले होते. किती काळ बसलेले होते. बरोबर ही शंका विचारलेली. बरोबर का मला ही शंका विचारली. माझा तर त्यावेळेला काय जन्म नव्हता. बरोबर का ह्या आपल्या कोणाचा होता नाही. त्यांनी बघितला असतो तो काळ. कुठे लिहिलंय त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं. बरोबर कुठल्या ग्रंथात आहे. महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक ग्रंथात लिहिलेलं मला ही शंका दाखवायची. नाही तुम्हाला सांगा मग काय तर काय का तू का तेवढं सांगतो मग मागा द्यायची नाही तेवढं बी जमतं का नाही. बर आता दुसरी शंका तुम्ही विचारली होती. लंकेचा राजा रावण पूजा करत होता त्यावेळेला भगवान शंकर त्या ठिकाणी आले. भगवान शंकर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या हातातनं डमरू खाली पडला. डमरू खाली पडल्यानंतर त्या डमरूतनं स्त्रिया निघाल्या. ते किती निघाले आणि त्यांची नावं काय. आता याच्यावर प्राणी मात्राला ह्यांची नावं बरं का नावं आणि ते किती बायका निघाल्या ऐकून ब्रह्मपदाची प्राप्ती होणार आहे. तुम्हाला कदाचित नाही व्हायची कवा शकत नाही. पंचाने लिहून घ्यायच्या शंका. त्या स्त्रियांची माहिती कळल्यानंतर किंवा त्या स्त्रियांची नावं कळल्यानंतर मोक्षपद मिळणार आहे. ह्या शंकेचं पंचाने ही गोष्ट लिहून ठेवायची. आणि आमच्या दोन शंका ध्यानपूर्वक ऐका आणि मनोमन विचार करा आणि मग त्याचं उत्तर आम्हाला द्या. आमच्या दोन शंका तुम्हाला विचारणार आणि पंचाने ही नोंद घ्या. मी विचारलेल्या त्यांना विचारलेल्या शंका नाही. मी माझ्या मते मांडलेल्या लोकांच्या पुढं माझं मत मांडलेलं आहे. त्यांना शंका विचारलेली नाही. माझ्या शंकेचं मुळीच तुम्ही उत्तर देऊ नका. तुमच्यासाठी दुसऱ्या शंका आहे. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. एका वाक्यात शंका विचारावी. एका वाक्यात अहो अर्ध रामायण कधी आम्ही ते ध्यानात ठेवायचं रे माणसाने. आपल्या प्रत्येक जण आपण शाळेत गेलेलो आहे. शाळेत गेल्यानंतर प्रतिज्ञा केलेली आहे भारत माझा देश आहे. या भारतामध्ये 3000 पंथ आहेत. 3000च्या वर ही संप्रदाय आहे धर्म आहे. बरोबर एक असा धर्म आहे. आता मी सगळ्या धर्माची नावं सांगत नाही. हिंदू आहे मुसलमान तेवढा वेळ नाही सांगू नका. सगळं धर्म तुमच्या लक्षात आले असते. एकच असा धर्म आहे. त्या धर्माची कास धरल्यानंतर मोक्षपद प्राप्त होतं. बरोबर जन्म मरण बाद होतं. तो धर्म जोपासल्यानंतर तो काय धर्म हिंदू नाही. तो धर्म काय मुसलमान नाही. तो धर्म कोणताही पंथ नाही कोणताही संप्रदाय नाही. असा एक धर्म आहे की त्या धर्मावर अख्खं जगत चालतं. त्या धर्माचं नाव तुम्ही आम्हाला सांगायचं. तो धर्म त्या धर्माचं नाव आम्हाला सांगायचं आहे. त्या शास्त्रात धरून व्यवस्थित पटल असं योग्य असं सांगायचं आहे जेणेकरून लोकांना काहीतरी त्याच्यातून बोध प्राप्त. त्या धर्माची कास धरल्यानंतर आता हिंदू धर्म जर धरला तर अनेक चालीरूढी प्रथा आहेत. मुस्लिम धर्म जर धरला तर अनेक चालीरूढी आहेत. सकाळ उठल्यापासून अनेक अनुशासन आहेत. अनेक नियम आहेत. बरोबर असा एकच धर्म आहे. कोणताही नियम त्या धर्माला चालून लागत नाही. काहीही करावं लागत नाही. 1 रुपयाही खर्च नाही. तो धर्म पुढच्या मंडळाने आम्हाला सांगितलं. ही पहिली शंका. दुसरी शंका आता तुम्ही म्हणाल तुम्ही परत पुराण काळामध्ये गेला. मी फक्त तोंडी लावायसाठी घेतोय. तोंडी लावायसाठी पंचाने लक्ष घ्या. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. तोंडी लावायसाठी घेतले तिथं मला जायचं नाही. ती रत्न निघाली जिकडे तिकडे गेली. बरोबर त्याचा काही विषय नाही. मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला 2 रत्न लाभलेले आहेत. त्या 2 रत्नाची नावं या ठिकाणी आम्हाला सांगायची. आणि ती रत्न ती जी 2 रत्न आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. सद्गुरू कृपेनच प्राप्त होते हे पण तुम्हाला उघड सांगतो. तुम्ही ते आम्हाला 2 रत्न कोणते आहेत तेवढी सांगायची. अहो नक्कीच सांगतील. प्रश्नच नाही त्या. नको ग मला मारू अगे बायको मला नको ग मारू
तुझे वासरू नेतो ग चारू आबा बाबा आला 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 आबा बाबा बायको माझी मोठी आबा बाबा बायको माझी मोठी ठेवलं मुसाय लागली पाठी आबा बाबा बायको माझी मोठी ठेवलं मुसाय लागली पाठी लक्ष द्या माझ्या या बायकोला घरवार केला आणि मनीचा मनोरथ पूर्ण केला आबा बाबा बाबा बायको माझी मोठी एका जनार्दनी हुडा एका जनार्दनी हुडा एका जनार्दनी समोरच्या मंडळाला विनंती आहे त्या बारोडाला उत्तर द्यायचं आहे एका जनार्दनी हुडा साहिशास्त्राचा केला चोराला आबा बाबा मोठी मुलाय लागलेला
मग झाली तयारी झाली निघूया निघूया. अगं काय तू काय घेते पूजेसाठी? मी घेते 5 नारळाचं तोरण आणि पंचारतीचं काय हा निघूया चला. माणसं मेल्यानंतर त्याची झालेली राग देव अधिकाला पुरवायची कामगिरी आमच्यावर. आज कित्येक दिवस झालं पृथ्वी तळावरती माणूस मरायला तयार नाही. मग ह्या देव आणि देवठांना राग कुठून पुरवणार? हे भस्म कुठून पुरवणार? पण नाही, त्याच्यासाठी त्या भोलेनाथाची आराधना करणं गरजेचं आहे. जावं आणि आपण त्या भोलेनाथाची आराधना करावं. या पृथ्वी तलावर आमची कोणीतरी आराधना करत आहे. या देहाला जगाची सृष्टी निर्मिती करायचं काम ब्रह्मदेवाने करावं, पालन करायचं काम विष्णुदेवाने करावं आणि संहार करायचं काम आमच्याकडे यावं. पण आमची आज कोणी आठवण काढत आहे. आम्हाला मृत्यू लोकावर जाणं गरजेचं आहे. आमची कोणीतरी आराधना करत आहे, जाऊन त्यांना भेटणं. अरे भस्मासुरा, आज आम्हाला आज तुला आमची का आठवण झाली? असं कोणतं संकट तुझ्यावरती पडले की आमची आठवण तुम्हाला करावी लागली? खरोखर भक्ताचं
निदर्शन आणि दृष्टांचा संहार करणं तुमचं कर्तव्य. अरे देवाचं ते ब्रीदच आहे. आणि त्या कर्तव्यावर आपण जागृत आहात. भोलेनाथा, मला फक्त आपल्याकडून एक वर हवा आहे. अरे काही पाहिजे तर वर माग. माझा तू शिष्य आहेस, माझी आराधना करतो आहेस. आणि भोलेनाथा, मला काही नको, फक्त वर हवा आहे. तो म्हणजे ज्याच्या मस्तकी मी हात ठेवीन तो त्या ठिकाणी जळून भस्म झाला. वर मिळाल तुला तसा असतो. सुराला काय वर दिलास की ज्याच्या मस्तकी मी हात ठेवेन तो त्या ठिकाणी जळून भस्म झाला पाहिजे. मी माझ्या कार्याला सुरुवात करतोय. छत्तीसगड देवाचा राजा इंद्र त्याच्यापासूनच माझी सुरुवात. सावधान. आम्ही इंद्रदेवाची झोपाळ ते गाणी मी मला तर सांगू दे. तुझं सांग, मग तू सांग. मध्ये मध्ये तोंड घालायला सवय लागली. मी सांगत होतो तू लगेच मध्ये तोंड घातलं. वेळ कमी आहे. हा, मग काय करूया महाराज, वेळ झाली. एखादं बारा काय देत असतं म्हण असं वय काय गाणं कुठलं गाणं म्हणू. गाणं नको, गाणं नाही. बारूळ म्हणूया आपण. राम भजवा रे वाण्या, राम भजवा रे, 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 राम भजवा रे वाण्या, राम भजवा रे. राम भजवा रे प्राण, राम भजवा रे, राम भजवा रे प्राण, राम भजवा रे, राम भजवा रे प्राण, राम भजवा. आम्ही बली हा नसावा, राम भजवा रे राजा, राम भजवा रे. विष्णुदास नामा म्हणे, दास तुकड्या म्हणे समजून उमजा, देतेच तुमच्या गमजा. मेल्या मागे सर्व राहिले, कुठतील बुरजा बुरजा, राम भजवा रे, राम भजवा रे. अरे हो महाराज, मुद्रा म्हणायचो तू. मुद्रा दात पडले नाहीत अजून. काय आहे तू चांगला तू. नॉर्मल. अरे आपलं राज्य कसं काय चाललंय रे? राज्य कुठे अरे राज्य कसं काय चाललंय मी विचारतो. कुठं चाललंय. अरे राज्य चाललंय म्हणजे कारभार कसा चाललाय? असं म्हणा की का राज्य कसं चाललंय. राज्य कुठं चालत असतंय का. राज्य चालत नाही. कसं चालेल. अरे राज्याचा कारभार कसा चालला मी विचारतो. कारभार कधी म्हणायचा तर राज्य कसं चाललंय. तो राज्याचा कारभार कसा चाललाय तो सांग मला. राज्याचा कारभार एकदम चांगला समाधान चाललाय. मग आमच्या मनाची मनकरमणूक करायची आहे. त्यासाठी आपल्या दरबारी असणाऱ्या नृत्य करा, त्यांना पाचारण कर. काय सारखं ती चीज बघताय. काय कळणार झाले. काय झालं रे? दुसरं काय तरी बघूया की. दुसरं काय सांगतो? जोरदार बघा, त्याला चांगला आहे कार्यक्रम आहे त्याचा. चांगला आहे. हो. अरे कोणता कार्यक्रम आहे? अहो
सारख्या नृत्य सारख्या लावले होय चालू बाबा सगळे माणसं सुद्धा ऐकत सगळी उठून नाचली नाचणार अरे सगळे उठून नाचणार सगळी यात सुद्धा राहणार नाही आपलं खाली बसलेले खाली बसेल सुद्धा ते वरचे हो सगळी सगळे उठून नाचणार हो. अरे वा मग असा कोणता कार्यक्रम आहे आगे भाऊ उठून जाऊ आगे मग उठूले एकतरी बसेल घरी. अरे आमच्या मनाची मनकरमणूक करायची आहे तुमच्या मनात हा सगळ्या जनतेची गवायची नाही सगळ्या जनतेची यात सुद्धा राहील नसतो उठायला अरे मगापासून जनतेची पण केली शासनाची तयारी केली का आशीर्वाद आहे काय बोलवलं आम्ही ज्या ज्या वेळेस बोलवतो त्या वेळेस काय वेगळं कारण नसतं की काय शासनावरती बसून घ्या ठीक आहे या यमुना पुरी बुंदवते मला या यमुना पुरी वाजवे काना वाजव तुझी वाजवी वाजवे काना वाजव तुझी वाजवी वाजवे काना वाजव तुझी वाजवी